कधी तुम्ही विचार केला आहे का? दोन लोक सारखंच शिक्षण, सारख्याच संधी, सारख्याच संसाधनांसह सुरुवात करतात, पण तरीही एकाचं आयुष्य सतत संघर्षात जातं आणि दुसरा माणूस जणू यश, आत्मविश्वास आणि प्रगती ओढून घेतो. एक माणूस परिस्थितीला दोष देतो आणि दुसरा माणूस परिस्थिती बदलतो. असं का होतं? यश म्हणजे नशीब आहे का? बुद्धिमत्ता आहे का? फक्त कष्टच पुरेसे आहेत का? की अजून काहीतरी खोल, काहीतरी दिसत नाही पण सगळं नियंत्रित करतं? आजचं पुस्तक या प्रश्नाचं जबरदस्त उत्तर देतं. हे पुस्तक सांगतं, तुमची वृत्ती, ॲटिट्यूड तुमच्या कौशल्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. तुमची मानसिकता तुमचं भविष्य घडवते. यश आधी मनात जन्म घेतं, नंतर आयुष्यात दिसतं. वेलकम टू टुडेज डीप अँड थॉटफुल बुक रिव्ह्यू पॉडकास्ट. आज आपण चर्चा करणार आहोत जगातील सर्वात प्रभावशाली सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तकांपैकी एकावर, ब्लू बुक, सक्सेस थ्रू अ पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, रिटन बाय नेपोलियन हिल अँड डब्ल्यू क्लेमेंट स्टोन. हे पुस्तक फक्त सकारात्मक विचार करा एवढंच सांगत नाही. हे पुस्तक शिकवतं, विचार सवयी कशा बनतात, सवयी कृती कशा घडवतात आणि कृती संपूर्ण आयुष्य कसं बदलतात. तर थोडा थांबा, हेडफोन घाला आणि मनाच्या शक्तीच्या या प्रवासाला सुरुवात करूया. नेपोलियन हिल. नेपोलियन हिल हे यशाच्या मानसशास्त्राचे पायाभूत विचारवंत मानले जातात. त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ जगातील 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला, ज्यामध्ये होते अँड्रू कार्नेगी, हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन, अलेक्झांडर ग्रॅहम बेल. या अभ्यासातून जन्माला आले काही अमर तत्व: स्पष्ट उद्दिष्ट, श्रद्धा, चिकाटी, मास्टरमाइंड. हिल यांचा ठाम विश्वास होता, मन जे कल्पना करू शकतं आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतं ते साध्यही करू शकतं. डब्ल्यू क्लेमेंट स्टोन. हे फक्त विचारवंत नव्हते, ते जिवंत उदाहरण होते. ते गरिबीतून सुरुवात करून अपयश झेलत एक मल्टीमिलियनेअर उद्योगपती बनले. स्टोन यांनी हिल यांचे विचार प्रत्यक्ष व्यवसाय, नेतृत्व आणि दैनंदिन आयुष्यात वापरले. दोघांनी मिळून असं पुस्तक लिहिलं जे आहे तत्वज्ञान प्लस प्रत्यक्ष जीवनातील उपयोग. या पुस्तकाचं मुख्य तत्व एकच आहे: PMA, सकारात्मक मानसिक वृत्ती, ही यशाची पायाभरणी आहे. पण गैरसमज करून घेऊ नका. PMA म्हणजे डोळे बंद करून आशावादी राहणं नाही, समस्या दुर्लक्ष करणं नाही, की सगळं ठीक आहे असं खोटं भासवणं नाही. PMA म्हणजे वास्तव स्वीकारून धैर्याने सामोरं जाणं, कारणांपेक्षा उपायांवर विश्वास ठेवणं, अडचणीतही मन सकारात्मक ठेवणं. हे पुस्तक दाखवून देतं, वृत्ती परिणाम ठरवते. 1. PMA वर्सेस NMA. हिल आणि स्टोन दोन मानसिक शक्ती स्पष्ट करतात. नेगेटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, NMA, भीती, शंका, राग, हेवा, सबबी, स्वतःची कीव. NMA संधी बंद करते. ग्रीन PMA, श्रद्धा, आत्मविश्वास, आशा, उत्साह, कृतज्ञता, धैर्य. PMA संधी निर्माण करते. लेखक म्हणतात, PMA शिवाय कोणी यशस्वी होत नाही आणि PMA असताना कोणीही अपयशी ठरत नाही जोपर्यंत तो हार मानत नाही. 2. स्पष्ट उद्दिष्ट. यशाची सुरुवात स्पष्टतेने होते. स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? मला ते का हवं आहे? त्यासाठी मी काय देणार आहे? अस्पष्ट ध्येय बरोबर अस्पष्ट परिणाम. लोक अपयशी होतात कारण त्यांच्याच क्षमता नसते म्हणून नाही, तर दिशा नसते म्हणून. 3. श्रद्धा आणि विश्वास. इथे श्रद्धा म्हणजे धर्म नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःवर विश्वास, आपल्या ध्येयावर विश्वास, प्रयत्न यश देईल यावर विश्वास. हिल सांगतात, श्रद्धा ही मनाची अवस्था आहे जी सततच्या पुनरावृत्तीने तयार करता येते. तुम्ही स्वतःशी जे सतत बोलता तेच मन सत्य मानायला लागतं. 4. विचारांच्या सवयी. आजचं तुमचं आयुष्य हे तुमच्या जुन्या विचारांची परिणती आहे. विचार बरोबर भावना, भावना बरोबर कृती, कृती बरोबर परिणाम. परिणाम बदलायचे असतील तर विचार बदलावे लागतात. यश एखाद्या मोठ्या निर्णयामुळे येत नाही, ते रोजच्या मानसिक शिस्तीतून येतं. 5. चिकाटी. प्रत्येक यशस्वी माणसाने पाहिलं, अपयश, झेललं, नकार, सहन केलं, नुकसान, अनुभवलं, विलंब. फरक इतकाच, त्यांनी हार मानली नाही. PMA मुळेच चिकाटी टिकते. 6. मुख्य संकल्पना, मास्टरमाइंड आणि वातावरण.
तुमचं वातावरण तुमची वृत्ती घडवते. धनात्मक, वाढीचा विचार करणाऱ्या लोकांत रहा, ऊर्जा पसरते, वृत्ती पसरते. नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर पीएमए कमजोर होतं. थोडी घाई करूया. 1. अफर्मेशन्स. दररोज सकारात्मक वाक्य बोला. 2. ग्रॅटिट्यूड. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. 3. सर्व्हिस. इतरांना मदत करा, यश मागे येतं. 4. सेल्फ डिसिप्लिन. प्रतिक्रिया न देता स्वतःवर नियंत्रण ठेवा. पुस्तकाचा महत्त्वाचा इशारा. सकारात्मक वृत्ती म्हणजे सगळं नाही. पीएमए प्लस कृती बरोबर यश, पीएमए प्लस कृती नाही बरोबर भ्रम. हे पुस्तक कष्ट, नियोजन आणि शिस्तीचा सन्मान करतं. आजच्या जगात चिंता वाढतेय, तुलना सतत होतेय, नकारात्मकता वेगाने पसरतेय. हे पुस्तक आठवण करून देतं, तुम्ही तुमची मानसिकता अजूनही नियंत्रित करू शकता. तंत्रज्ञान बदलतं, मानवी मानसशास्त्र नाही. हे पुस्तक कोणी वाचावं? विद्यार्थी, उद्योजक, नोकरी करणारे, नेते, अडकलेल्यांना, स्वतःच्या विचारांवर नियंत्रण हवे असणाऱ्यांना. हे पुस्तक एक जबरदस्त सत्य शिकवतं. परिस्थिती नेहमी आपल्या हातात नसते, पण वृत्ती नेहमी आपल्या हातात असते. यश बाहेर नाही, ते आज सुरू होतं. तुम्ही कोणते विचार स्वीकारता, कोणत्या श्रद्धा धरता आणि आयुष्याकडे कोणत्या वृत्तीने पाहता. नेपोलियन हिल म्हणतात, सकारात्मक मानसिक वृत्ती ही प्रत्येक परिस्थितीत योग्य वृत्ती आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या भविष्याकडे कोणती वृत्ती घेऊन चाललो आहे.